रावळे फिल्डिंग घेतलंय. यस, बघूया पहिला सामना 5 षटका 2 षटकं पॉवर प्ले 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटक टाकायचे टायमर लावले जातील. ह्याची कृपया नोंद घ्या. या स्पर्धेचे काही नियम आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीने बनवले गेलेत. इन करूनच बॅटरने मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आऊट होणारा खेळाडू सर्कलच्या आत 38च्या सर्कलच्या आतमध्ये असेल तेव्हा तुम्ही इथून जाणे गरजेचं आहे. म्हणजे तेव्हा तुम्ही मैदानात पाय ठेवायचा आहे. तो खेळाडू सर्कलच्या आत तिथपर्यंत जायला पाहिजे. हे सर्व नियम तुम्ही पाळायचे इथे. अतिशय सुंदर नियम क्रिकेटला शिस्त लागावी म्हणूनच आणि कंपल्सरी रूल हा टेनिस क्रिकेटवाल्यांनी बनवलेला नियम स्पर्धा लवकर संपण्यासाठी आहे. ह्याची कृपया नोंद घ्या. कंपल्सरी चेस या नियमाने आपण खेळतात. काय संध्याकाळ झालाय लक्ष्मी येण्याचे घर झालं पक्षी आपल्या घरोदारी जातात. रान पाखरे फिरती इकडून तिकडे जाते आपल्या घरी. रात्रीच्या क्रिकेटमध्ये बघतात चौकार षटकाराचे खेळाडूचे हे तुमचे फटके खरी. अशा पद्धतीने कवयित्रीने लिहिलं एका क्रिकेटरची कविता होती. आहे अजून त्यांचं काम पूर्ण होणे आहे. बघू 2 वर्षात किंवा एका 6 महिन्यात झालं ती चांगली कविता आपल्यापर्यंत देखील दिली जाईल. तुमच्याच पैकी तो खेळाडू आहे अजून देखील मैदानामध्ये खेळतो पण सांगितलं की सर माझं नाव सांगू नका. काय बोल आहे तो अप्रतिम. चला गोलंदाज बघायला मिळतो नेहिल किणी नामवंत क्रिकेटपटू. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना या खेळूने हेच आमच्या हरेश्वर दादांचा कोण विशेष होतो तो क्रिकेट एमआरच्या चेंडूचा दादा. अनेक अनेक आठवणी एमआरच्या चेंडूला आपण बघितल्यात. हरेश्वर दादाचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. दादा खरोखर काय एमआर चेंडू क्रिकेट आपण बघितलंय. जबरदस्त वडिलांच्या पावलावर पाऊल देणारा स्पोर्ट्समन स्पिरिट आणि नेहमीच कोणत्याही संघासाठी मी त्याची प्रथमता इनिंगमध्ये पालघर प्रीमियर लीगमध्ये बघितली होती. आपल्या शक्यला पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन कट केलाय बॅकफुटला गेलाय सरळ चेंडू निघून जातो गलीच्या रिझनला पाठीमागे खेळाडू होतो. 1 धाव 2 धाव बघता बघता सुंदर क्षेत्रक्षण केलं आणि थ्रो करेपर्यंत एक धाव बघायला मिळते ती 2. आपलं खातं खोललं फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे संजय आणि एका साईडला गणेश. निहिळ केणी एक दबदबा आणि एक चर्चेचा विषय नेहमीच राहिला आहे की अल्पावधीतच अनेकांच्या गळ्यातला ताईत झालेला हा अष्टपैलू खेळ तुम्हाला बघायला आहे. जगमात्र रावळी संघाकडून खेळताना अनेक इनिंग्स अनेक सामने आपल्या एकाती फिरवण्याची ताकद आहे. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू वेगवान मारा हेच तर कौशल्य आहे खेळाडूचं. सडपातळ बांधा जरी असला ना पण मनगटातली आणि शाक्ताची ताकद जबरदस्त गोलंदाजी बघा. पहिला चेंडू वॉर्मअपसाठी त्याने हळूवार टाकला त्यानंतर बाकी जबरदस्त स्पीड बघायला मिळाला आणि ही विकेट जी आहे ना गोलंदाजांना वाव देते नो डाऊट. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने कौतुक केलं. कालच्या सत्रात देखील विराट संघ क्वालिफाईड झाला पण त्याने देखील सांगितलं की ही विकेट आहे ना हे बॉलरला खूप साथ देते. पुन्हा एकदा नेहरकडे मार्गस्थ होते. जबरदस्त शॉट खेळले सरळ डीप लॉंग ऑफच्या रिझन निघून जाईल का. यस चौकार 4 धावा ओव्हर पिच चेंडू पुरेपूर फायदा उचलला गेला. सरळ बॅटरीने खेळून अतिशय सुंदर पद्धतीने पदलत्य बघायला मिळालं. काय ऍक्शन उपरा बघायला मिळते बघा कशा पद्धतीने चेंडूला खेळल्यात. ओव्हर पिच चेंडू बघा. येस ओव्हर पिच चेंडू आणि जबरदस्त फुटवर्क बघायला मिळालं. मिडल ऑफ द बॅट परफेक्ट बॅटच्या खाली लागला आणि डीप लॉंग ऑफच्या रिझनला निघून जातो चेंडू सीमा पलीकडे. काय सुंदर चित्रीकरण दिसतं असं वाटते एखादं दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटच्या मैदानावर खेळावं आहे की काय. ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग चांगली सुरुवात झाली. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंपल्सरी टाकायची आहेत. टायमर ऑन झालेला आहे. ओ इथे बाकी बॅट पडतोय चेंडू फॉलतो डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. ओ गोटी नेम नो डाऊट. कारण सुरुवातच त्याने खेळामध्ये काय खेळले अंगणात गोटा खेळायला लागला आणि गोटा खोट्याकडे नेम बाल शिकला. मग कुठेतरी बॉल दिलं मग पप्पा खेळायला लागले. पप्पाचं क्रिकेट बघता बघता बाळाला वाटलं मी क्रिकेट बनावं. मग त्याच्या पप्पाने बघितला खेळू शकतो आणि आज बाकी पालघर तालुक्यात एक नावाचा दबदबा निर्माण करणारा हा निहिल नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. बघा फॉलो थ्रो फिल्डिंग केलं 3 स्टंप तिथून दिसत होते त्यामुळे परफेक्ट हिटिंग केलं आणि अशा पद्धती धावबाद पहिला गडी. चल न्यू बॅटर जायचं अगोदर तुम्हाला सांगितलं की सर्कलच्या आत असली तेव्हा तुम्हाला जायचंय तयारी कोण ठेवायचं आणि इन केल्याशिवाय आपण जायचं नाहीये. आणि 3 ओव्हर नंतर तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकतात. 3 ओव्हर नंतर आपलाच 12वा खेळाडू पाणी घेऊन गेला तरी चालेल हा या स्पर्धेचा नियम आहे. जरा लक्षात ठेवा नाही तर मग टाइम आउटचं विकेट जाईल. तसं होऊन देऊ नका. हा यस सर्कलच्या पहिल्यांदा आपण प्रत्येकाला समजवते पण बाकी नियम पाळ. कारण काय माहिती येणाऱ्या अनेक स्पर्धा आता इथे होत राहतील. या स्पर्धेचे नियम तुम्हाला तोंडपाठ झाले पाहिजेत. कारण तुम्ही देखील खूप चांगला मोठा संघ आहे. यश शनिवार पालिवली भिवंडी भागाला नामांकित संघामध्ये तुमचं नाव कोरलं जातं. तुम्ही देखील मोठमोठ्या स्पर्धा जिंकताना आपलं नाव आपला डंका आपल्या खेळाची प्रतीची अनेक लोकांपर्यंत अनेक क्रिकेट प्रेमीपर्यंत पोहोचवलीत. हे 2 दर्जेदार संघ आपल्याला बघायला मिळतात. काल सुंदर विकेट हाताळल्या गेल्या. विकेटची घेणारी मेहनत लगन घेतलेले कष्ट आणि हे मैदान बनवलं. 35 लाख रुपये खर्च झालाय. ऍक्च्युली हे आहे ना खदान होते एका काळात.
आणि पावसाळ्यात पाणी जाते का खाण, त्या खदान आणि खाणीमध्ये हे अनमोल रत्न बघायला मिळालं. ड्राईव्ह केला फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त कमबॅक केलं बघा. पहिला चेंडू चौकार, मग डॉट गेलं, त्यानंतर बाकी चौकार विकेट मिळाले आणि आता पुन्हा डॉट गेलाय. हीच तर निहीरकरण्याची खासियत आहे. पण ज्या पद्धतीने संजयने 2 शॉट खेळले होते अप्रतिम. गणेश स्ट्राईकवर आहे, सचिन अजून देखील नॉन स्ट्राईकवर आहे. सचिन ओपनिंगला आला, वन डाऊन आलाय. धावत पुन्हा एकदा बघूया. फुल टच चेंडू निघून जाईल का? यस, पहिला षटकार आणि पंच खुणावतात. दिस इज नो बॉल. हाईट फॅक्टर डीआरएस घेतलाय पंचानीच. फिल्डिंग टीम डीआरएस घेतलाय. हाईट फॅक्टर म्हणून दिलं गेलं पंचाकडनं. त्याला 12 खेळाडू बघणार नाही. हा, तिकडे आपले खेळाडू आम्ही देखील बघत नाही. आम्हाला ते सांगतील ते आम्ही सांगूया. बघा, एक शिस्त आहे, ती शिस्तीचं पालन करा. पंचांचं काम पंचांना करून द्या. आपण आहात मॅच बघत आहोत, आम्ही समालोचक आहेत, आम्हाला ते म्हणते ते टीचर, आम्ही देखील बघायला जात नाहीये. हे एक दर्जा आहे, क्लास आहे. असून द्या, कारण एवढं मोठं तुम्ही क्रिकेट खेळता आणि प्रत्येक क्रिकेट खूप मोठे झालेत आपण एवढे एवढे क्रिकेट खेळत असताना. फिल्डिंग टीमने डीआरएस घेतलाय. हाईट फॅक्टर नो बॉलसाठी आमचे तिसरं पंच निरीक्षण करतायत. अतिशय सुंदर सुरुवात केलाय यश 11 पालवडी संघाने. एक दर्जेदार मोठी स्पर्धा आपण बघत आहात. तिसरे पंच आशुतोष व्यवहारे म्हणून निरीक्षण करतायत. नो बॉल, म्हणजे फिल्डिंग टीम तुमचा डीआरएस आता इथे संपलाय. यस, दिस इज नो बॉल. 7 धावा वाढतात. 7 धावा विचार करा बघा कशा. परफेक्ट, नो बॉल. ते डीआरएस संपलाय आता फिल्डिंग संघाचा. बघा फ्री हिटचा फायदा कसा उचलतायत. इथे बाकी चेंडू निघून जाईल सरळ डीप लॉंगच्या रिझल्टला. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलला गेला. जबरदस्त बॅटिंग. आणि इथे जर विचार केला तर धावसंख्या होती ती पहिल्या षटकात 17. बघा, पहिल्या षटक टाकताना तुम्ही 4.5 मिनिटं वापरली गेलीत. टायमर ऑन आहे. 15.45 सेकंदामध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत, याची कृपया नोंद घ्या. 20 मिनिटाच्या आत 4 षटकं ही टाकली गेलीच पाहिजे. बघा कशा पद्धतीने फ्री हिटचा चेंडू होता. ऍक्शन रिप्लायमध्ये आपण बघू शकताय. अप्रतिम ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला. सरळ चेंडू निघून गेला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा फ्री हिटमध्ये घेतला गेला आणि अशा पद्धतीने शेवटच्या चेंडूवर देखील चौकार आला. चला, जास्त वेळ दडू नका. इथे टायमर ऑन आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. 17 धावा, 1 गडी बाद. 3 चेंडू 10 धावा. गणेश आपण बघत आहात. सचिन स्ट्राईकवर पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळतोय. निमेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हा, सॉरी, हिमेश हिमेश रेशमी. आणि हा हिमेश घरत तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी टाकण्याची ताकद कुवत आहे या गोलंदाजाकडे. चेंडू फसलाय, हवेमध्ये गेलाय, विकेटवर स्वतः चेंडूच्या मागे. ओ हो हो, गरजच नव्हती. स्क्वेअर लेगला खेळाडू होता, कॉलिंग झालं नाहीये. ओ बुलाती है मगर जाने का नाही, ह्या गीताची मला आठवण झाली. कॉल होतं ना, मी आहे मी घेतो, आपण म्हणतात ना. हॅलो, हॅलो, हॅलो.
आणि धावसंख्या आहे ती 27. बघा 10 मिनिटं उरली, 10 मिनिटात अजून तुम्हाला 2 षटकं टाकायची आहेत. खूप चांगली नियमावली या स्पर्धेच्या मॅच आपण बघत आहात. थोडंसं टेक्निकल इश्यू होतं, आमच्या साहिलने परफेक्ट सांगितलं की हा शब्द तुमच्यापर्यंत येईल. का आता बघता बघता साहिल सर्जन झाला. साहिल संपादन देखील करू शकतो, साहिल कॉमेंट्री देखील करू शकतोय. कारण खऱ्या अर्थाने सर्जन जर बघायला मिळेल ना, तर तुम्हाला 20 नेटवरचा साहिल बघायला मिळतो. अतिशय सुंदरपणे ड्राईव्ह झाला, चेंडू जातो सरळ मिडॉनच्या रिझनला. मिड विकेटचा खेळाडू फील्ड इन थ्रो करे, थोडंसं फंबिंग झालं, पण त्याचबरोबर 2 धावा या धावून पूर्ण होत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. यष्टीरक्षकाकडून सुमार यष्टीरक्षण बघायला मिळालं. 2 झेल त्याच्याकडून सुटले गेले. एक उगाच स्क्वेअरिंगला रिझनला गेला, पण दोघांचं लक्षच नव्हतं. एखादा प्रियसीला बघितलं की माणसाचे डोळे अजून तेज होतात, पण हा चेंडू पकडण्याच्या नादामध्ये का टक्कर झाली कळलंच नाही. अतिशय सुंदर दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. ज्या पद्धतीने हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही बघत आहात, कशा पद्धतीने क्रिकेटचं मैदान साकारत असं हे मैदान. गुड बॉलिंग, खोलवरचा टप्पा सरळ नेटिव निघून जाईल का डी लॉंग ऑफ द रिझनला. इथे बाकी जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. साहिल, आपण बघितलं साहिलला सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना खूप मोठा आर्म आहे साहिलकडे. मनगटापेक्षा खांद्यामध्ये जी ताकद आहे ना साहिलकडे, जबरदस्त बघायला मिळते. धगधगत्या आगीतून जगणारा, रणांगणावर शस्त्रात तापणारा हा तुम्हाला आगरी समाज बघायला मिळतोय. ॲग्रेसिव्ह का तुम्ही म्हटलं की रावणाच्या लंकेतला हा आगरी समाज तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा जाऊया. निहिल, आपल्या शकाला पुढचा चेंडू. ओ शॉर्ट ऑफ लेन बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्याहीपेक्षा चतुर गोलंदाज निघाला. शपथ झालं बघितलं आणि नंतर चेंडू रिलीज केलं. बघा कशा पद्धतीने अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मोठी ख्याती निर्माण करणारा पालघर तालुक्याचा नामांकित अष्टपैलू खेळाडू म्हणून हिलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. चेंडूला फुल केलाय, चेंडू सरळ जातो मिड विकेटच्या रिझनला. 2-2 खेळ चेंडूच्या पाठीमागे जातात, 1 बाउन्स निघून जातो. जबरदस्त टायमिंग, काय सुपर पूल बघायला मिळालाय. धावसंख्या सीमा पलीकडे जाते 4 धावा. यश इलेव्हन पालिवली ज्या पद्धतीने सुरुवात केल्याने त्यांनी अफलातून बघा कशा हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि नंतर काय सुटलर पूल बघायला मिळाला. जबरदस्त हिटमॅन रोहित शर्माचा सर्वात आवडता फटका आणि जगविख्यात अनेक फलंदाज त्याच्याकडे बघून शिकतात. 7.5 मिनिटं बाकी आहेत. तुम्हाला पूर्णतः 7.5 मिनिटामध्ये अजून देखील हे षटक आणि दुसरं चौथं षटक पूर्ण करायचं आहे. आतापर्यंत विचार केला 35 धावा झाल्यात. 35 धावा. चला टॉवर चालू करा प्लीज. आहा, काय फ्लो बघायला मिळालाय. सरळ चेंडू निघून गेलाय आउट ऑफ पार्क. जबरदस्त टायमिंग, संपर्क एवढं सुंदर झालं, लागला चेंडू निघून गेलाय डीप मिडाच्या डोक्यावरनं. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला गणेश नावच्या फलंदाजाकडनं. सुपर बॅटिंग. तेरा चेंडू 33 धावा. जागमाताचं काय झालं, आगरी समयाचे मॅचेस खेळले, संपूर्ण दिवसभर खेळलेत ते. पुन्हा चेंडू चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. यावेळेला बाकी सरळ चेंडू जातो डीप लॉंगच्या रिझनला. 1 धाव तिकडे बघायला मिळते. त्यानंतर थ्रो बघायला मिळेल का. जोरदार अपील केलं गेलंय आणि बघता बघता 2 धाव पूर्ण होतात आणि या 2 धावांशी जो विचार केला धावसंख्या होते 43. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघत आहात. 6 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक पूर्ण करायचं आहे. बिलकुल बघा टायमिंग स्टॉप केलं कारण आमचे खेळाडू पाणी घेऊन 3 षटकांचा आपण जाऊ शकतात. बॅटरचे बॅट्समन जाऊ शकतात, फिल्डरचं एखादा 12 खेळ जाऊ शकतो. ही नियमावली या स्पर्धेतली इकडे. पण ज्या पद्धतीने बॅटिंग करतात सुपर बॅटिंग, काय चान्स जबरदस्त 3 षटकामध्ये. आतापर्यंत बघूया हायएस्ट स्कोर तयार करतात का. आतापर्यंत आपण बघितलं की 50च्या वर धावा झाल्या की चेसेबल होत नाही. कालच्या दिवसात 2 झाल्या, पण पहिल्या 2 दिवसात 50च्या वर धावा चेसेबल होत नव्हत्या. जबरदस्त गोलंदाजी ही प्रत्येकाकडनं आपण बघितली गेली. बंद करतो. ओके, आवाज चालेल चालेल. जबरदस्त बॅटिंग.
गणेशचं कौतुक करायला पाहिजे ज्या पद्धतीने मैदानात पेलर भामटपाडा. येस, पेलार आणि भामटपाडा या नाणेफेकीसाठी इनिंग वेळेवर टॉस करायचं आहे. हम्म. 27 चषकचं आपण बघत आहात हे बॅनर. या 27 फोटो आपण बघत आहात. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, नंतर कैलासवासी प्रभाकर गोविंद घरत भावपूर्ण श्रद्धांजली आपण देत आहात. रमेश पाटील साहेबांचा लुक बघा कशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतो. आमचे चिमुरडे हे छोटे कलाकार भरोसे सेठ काय आम्हाला शुभेच्छा दिल्यात. भवर सिंग काय जबरदस्त शुभेच्छा दिल्यात स्पर्धेसाठी. ओके, यस आमचं. चला या आता बाकी आपण या क्षेत्र सजून घ्यायचंय. फ्लडलाईट चालू केल्यात. थोडंसं अंदूक हे बघा सर्व आमचे मान्यवर तुम्हाला बघायला मिळतात. सर्व खेळाडूंचं हार्दिक शुभेच्छा देताना खूप सुंदर वर्क. 3 षटकं आणि 43 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. गणेश 14 चेंडू 35 धावा. सुपर बॅटिंग ज्या पद्धतीने त्याला ओळखलं जाते त्या फलंदाजीचं नाव डंका ज्या पद्धतीने त्याचं आहे तशा पद्धतीची बॅटिंग त्याच्याकडे बघायला मिळाली. आता बघूया कोणता गोलंदाज कमबॅक करतो आणि क्षमता आहे ती म्हणजे निश्चितच जगमाता रावळे संघाला क्षमता आहे. जरी 60 धावा झाल्या ती काढण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. कारण 6 प्रॉपर बॅटर त्या संघामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत. 2 अष्टपैलू खेळाडू अशा 8 जणांकडे ती क्षमता आहे धावा करण्याची. जाऊया नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे नवीन पाटील, सॉरी नयन पाटील. नयन पाटीलकडे क्षमता आहे. अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करून संघाला हातभार लावलाय आणि धावसंख्येवर लगाम लावलाय. तेच काम आता करावं लागेल एखाद्या गोलंदाजाला. 6 मिनिटं उरली. 6 मिनिटामध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल. टायमर ऑन झालाय. हो, खोलवर पहिले चेंडू. इथे बघा फील्ड करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. फाईन लेगचा खेळाडूने फील्ड करेपर्यंत 1 धाव. तर सचिन खेळतो 2 चेंडू 2 धावावरती आणि 14 चेंडू 35 धावा. आक्रमक ज्या आपण बॅटिंग केलाय गणेशने तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. आजचा पहिला सामना उशिरा ज्या लोकांनी जे आपलं यूट्यूब चालू केलं त्यांच्या माहितीसाठी नाणेफेक जिंकली जगमाता रेवाळे संघाने. रावळे जगमाता रावळे संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम बॅटिंग करताना आपण यश 11 पालिवली हा संघ बघत आहात. आता 44 धावा झाल्यात. 1 गडी बाद झालाय. नयन काय गोलंदाजी बघायला मिळते. खोलवर टप्पा जबरदस्त गोलंदाजी. डावखुरा गोलंदाज ओव्हर द विकेट करतोय. अनेक वेळा अशा परिस्थितीत धावा झाल्यात पण त्याने बाकी धावा रोखताना आपण बघितल्यात. एका साईडला उत्कृष्ट दर्जाचा बॅटर तुम्हाला बघायला मॅन इन फॉर्म. आजच्या दिवसात 15 चेंडू आणि 35 धावा काढून खेळतोय गणेश. अहो दिस इज 22 पंचकोणात अतिरिक्त धावसंख्येने वाढते. चांगलं कमबॅक केलं. म्हटलं होतं ना याच्याकडे क्षमता आहे. कारण अनेक वेळा मी जेव्हा त्यांचं समालोचन केलंय माझ्या संधी जेव्हा आली तेव्हा या गोलंदाजावर बघितलंय. हुकमत गाजवतो हा फलंदाजावरती. इथे बघा लो फुलटो चेंडू सरळ खेळला मिड विकेटच्या रिझनला. इथे बघा खेळाडू पडतो. 1 धाव तर पाहायलाच मिळते. बघता बघता दुसरं होईल का. खराब क्षेत्ररक्षण. खूप खराब क्षेत्ररक्षण. कधी न पाहिलं अशा पद्धतीचं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते ते म्हणजे निश्चितच जगमाता रावळे संघाचं. इथे बघा 3 धावा निघतायत आणि 3 धावांशी विचार केला 48 धावा फरकावर लागल्या जातात. चौथं षटक मार्गस्थ आहे. 4 मिनिटं उरलीत आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 चेंडू टाकायचे आहेत. 20 मिनिटाच्या आत टाकण्याचा तुम्हाला टाइम दिले जाते आणि खऱ्या अर्थाने एक सुंदर नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघत आहात.
काय गोलंदाजी हाताळलाय. ओव्हरथ्रोच्या दिवशी 2 धावा दिल्या. गरज नव्हती. एकच धाव पाहिजे. चांगलं क्षेत्र झालं असतं तर. खराब क्षेत्ररक्षण. इथे बाकी गडी बाद झालेत. 22च्या रूपामध्ये धावा बघायला मिळतात 2. आज यष्टीरक्षकाकडनं यष्टीरक्षण देखील चांगलं होत नाहीये. जो संघ एकेका म्हणजे विचार केला तर क्षेत्ररक्षणामध्ये मानला जातो की प्रत्येक खेळाडूकडे क्षमता आहे क्षेत्ररक्षण करण्याची, पण आज त्या धर्तीचे क्षेत्ररक्षण होत न्यू बॅटर जातात. बघा हे दिसायला पाहिजे. बघा इथे सर्कलच्या आउट झाले बॅटर, इथून बॅट्समन गेला. हे ॲक्च्युअल क्रिकेट हे तुम्हाला बघायला पाहिजे. ही खरी नियमावली या मैदानावरची आपण बघत आहात. ओ लो फुलटच चेंडू. पाठ दाखवली यष्टीरक्षकाने. रक्षक म्हणजे समोर राहायला पाहिजे. ॲज अ ग्लोव्ज तुम्हाला गॅदरिंग पाहायला पाहिजे. शेवटच्या चेंडू या षटकातला परफेक्ट टाइम 2 मिनिटं आणि 48 सेकंद बाकी आहेत. 4 षटक पूर्ण करत तुम्हाला दिलेली 20 मिनिटं. दीपेश काल देखील दीपेश नावाचा डंका होता. दीपेश लोखंडे कालच्या दिवसात आपण बघितलं. 50 धावा फलकावर लागल्यात. विचार केला पाहिजे. जबरदस्त सुरुवात केलाय यश 11 पालिवली संघाने. पुन्हा मार्गस्थ होते गोलंदाज नयन पाटील. काय गोलंदाजी केलाय, काय गोलंदाजी केलाय. कौतुक करावं लागेल. फक्त ओव्हरथ्रो झाले नसते ना तर मला वाटतं खूप कमी धावा बघायला मिळाल्या. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. कमबॅक केलं. खऱ्या अर्थाने 43 धावा होत्या 3 षटकानंतर. इथे बघा कमबॅक करताना 4 षटकं झालीत. 50 धावा. शेवटचे षटक घेताना बघा शेवटच्या किती धावा काढतात. चला इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट 2 टीम यायचे. कोण आहे? पेल्लार आणि भामटपाडा या दोन्ही संघ नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचे. हार्दिक घरत क्षमता आहे या गोलंदाजाकडे देखील गोलंदाजी करण्याची. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक घरतला आपण नेहमीच बघत आहात. खऱ्या अर्थाने नयन पाटील काय गोलंदाजी केली. भामटपाडा आणि एका साईडला तुम्हाला बघत आहात तो म्हणजे पेल्लार. हेच पेल्लार बघितलं का हायवेवर आपल्याला बघायला मिळतं पेल्लार. दोन्ही गावं एकमेकाजवळच आहेत. तरी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेक टॉस करायचं आहे. इथे बाकू चेंडू टटवला आहे. सरळ चेंडू उंची गाठला आहे. चेंडू सरळ जातो मिड विकेटच्या. थोडंसं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे थोडंसं उजेड आणि लाईट असते का थोडंसं आपण दिसत नाहीये. धावसंख्या 2 निवडते धावसंख्या होते ती 52 धावा या फलकावर लागल्यात. 18 चेंडू 35 धावावर खेळताना गणेश आपल्याला बघायला मिळतो. दीपेश 1 चेंडू 2 धावा. काय जबरदस्त बॅट अँड क्रॅकर स्विंग. अक्षरशः फटाके फोडले तशा आवाजाने धावावर उभ्या केल्यात षटकार चौकारण्याशी. शॉर्ट ऑफ चेंडू सरळ डावीने खेळला जातोय. चेंडू जातो डीप लॉंग ऑफला. इथे पुन्हा फ्रमिंग. पुन्हा फ्रमिंग. आज बाकी बसतच नाही चेंडू त्याच्या हातात. शेवटी किती खेळणार हो. दमशाक होतेच ना. एक्झर्शन जे होतं ना शरीरावर ते बघायला मिळालं. कारण सकाळच्या सत्रापासून त्या आगरी समयाच्या मॅचेस आहेत तिकडे खेळतात. तिकडे देखील क्वालिफाईड झाले आणि तिथून झाल्यानंतर इथे पुन्हा खेळायला बसले. दिवसभर खेळताना किती तुम्ही त्राण ऑक्सिजन शरीरातला कमी होते. दमशाक होते आणि ती दमशाक इथे बाकी खऱ्या अर्थाने फिल्डिंग करताना बघायला मिळते. खराब चेंडू तटवलाय. डिस्कोच्या डोक्यावरून निघून जाईल. 6 धावा कणखळी षटकार. डीआरएस घेतलाय बॅटिंग टीमने. यस नो बॉलसाठी बॅटिंग टीमने डीआरएस घेतलाय. पंच या तिसरे पंच. येस आमचे तिसरे पंच येतात. आशुतोष व्यवहारे निरीक्षण करतील. तो डिसिजन आपल्यापर्यंत देतील. हां यस बिमरसाठी डीआरएस घेतलाय. हा एक फॅक्टर तुम्हाला बघायला मिळते. बघूया कशा पद्धतीने बॅट्समन कॉल आहे. बॅट्समनने घेतलाय दीपेश. दिस इज अ फेअर डिलिव्हरी.
म्हणजे DRS संपला. बॅटिंग टीम लक्षात ठेवा, दोन्ही संघाचा DRS संपला. बॅटिंग आणि फिल्डिंग करण्याचा. धावसंख्या 6 ने वाढून धावसंख्या होते ती 60 धाव फलकावर लागल्यात. इथे बघा चुना चेंडू अंडरॉय केलाय, सरळ चेंडू गेलाय डीप मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी जबरदस्त फिल्डिंग, गुड थ्रो म्हणावा लागेल यावेळेला. आणि गडी बाद, गडी बाद नाही केलेलं मेत. आदरणीय आमचे काशीनाथ भोईर यांचं आगमन होते. काशीनाथ साहेब या मंचावरती कृपया. खरोखरच क्रिकेट दर्दी आणि क्रिकेट प्रेमी म्हणून आपण नेहमीच बघितलंय. खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या खेळावर आमच्या काशीनाथ दादा. एज एज आणि इथे बघायला मिळत आहे टेक करा. आता बाकी कॅच पकडला. कुठेतरी पाठीमागे खूप गचाळ क्षेत्रक्षण आजच्या दिवसात बघायला मिळालं, पण शेवटी का होईना कॅच इकडे पकडलं गेलं आणि इथे बाकी आउट होतोय. बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, आतमध्ये बॅटची एज लागली. चेंडू खेळायचा होता, पूल करायचा होता, शॉर्ट ऑन पूल प्रॉपर झाला नाही आणि इथे बाकी गणेश डावचा फलंदाज होते तो बाद. 19 चेंडू 35 धावा, 3 चौकार 2 षटकार. जबरदस्त टाळ्या झाला पाहिजे. काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. एका अर्थाने खरी सुरुवात करणे गरजेचे होते आणि जेव्हा जेव्हा चान्स मिळाला खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उचलताना गणेशला आपण बघितलं. 35 धावाची आक्रमक खेळ आपल्या संघासाठी खेळलेत. राजेश नावाचं न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. हे बघा कशा पद्धतीने चेंडू आपण पुन्हा पुन्हा ऍक्शन रूपला बघू शकतात. हे आमच्या विश नेटवर्कचं एक कौशल्य आहे. जेवढं कौतुक करावं या विश नेटवर्कच्या आमच्या पूर्ण डिजिटल टीमचं. कॅमेरामॅन पासून मिक्सर जागृताने खरं सांभाळतोय साहिल, त्याला मानाचा मुजरा. रोज काही ना काही वेगळं तुम्हाला बघायला मिळेल. प्रत्येक टुर्नामेंटला काहीतरी वेगळेपणा बघायला मिळतंय. एखादा IT इंजिनियर जे जमणार नाही ना त्याच्यापेक्षा वेगळं काम करण्याचं काम हा साहिलकडे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक घरत नावाचा गोलंदाज पुण्याचे मार्गस्थ होतोय. ओ जबरदस्त चेंडू पडल्यानंतर झपकन वर जातोय आणि इथे कॉट बिहाइंड दिला गेलाय. आउट झालेत. गोल्डन डचा शिकार बनलेत. आल्याला बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतला आणि बॅटची एज करून थोडासा स्पर्श केला आणि इथे बाकी गडी बाद होतोय. तर अशा पद्धतीने जर आपण विचार केलात तर संपूर्ण 5 षटकं झाली. 5 षटकाच्या समापनानंतर आउट आहे. कॉट बिहाइंड. धावसंख्या आहे ती 61 म्हणजे 62 धावा करायचे. 62 धाव म्हणजे बघा. हे समजा जे मान्यवर हे बॅनर बघा, पंकज भोईर साहेबांचा फोटो, मेघनाथ पाटील, हरीश माळी, इथे अक्षय धुळे, महेश भगत, कुणाल मात्रे, मनोज, इथे बाकी सर्व खेळाडू हार्दिक शुभेच्छा. बघा कशा पद्धतीने हे दादा मला बघायला मिळतात. दीपक पाटील, सुनील भोईर आणि प्रवीण भोईर, सुधाकर पाटील, नितीन भोईर, तेज भोईर, हरीश्वर पाटील साहेबांकडे शुभेच्छा. महेश पाटील साहेबांनी आपण बघत आहात. परेश पाटील आणि यांच्याकडे खरोखर सर्व संघाला शुभेच्छा. आमचे आदरणीय किरण बाळकृष्ण पाटील विद्यमान सरपंच म्हणून आपण बघत आहात. मामा भांजा ही जोडी देखील तुम्हाला बघायला मिळते. कमलाकर पांडराऊत साहेब, ॲडव्होकेट भरत राऊत, मनोज राकेशजी मेहर साहेब, जनार्दन भगत साहेबांना आपण बघत आहात. रमेश पाटील साहेब, सचिनजी भोईर, नंतर हरीशजी पाटील साहेब, अजितजी भगत साहेब हे सर्व आपण बघत आहात. दिलीपजी भगत साहेब, जयेश माळी साहेब, कुमार सागर पाटील, स्वागत पाटील, आदरणीय नितीन पाटील साहेबांना बघत आहात. जितू खिणी ह्यांना देखील आपण बघत आहात. केशवजी पाटील, नारायण पाटील, हरिचंद्र माळी, तुकाराम पाटील, सचिन पाटील हे मान्यवर आपण शुभेच्छा देतात. मेघनाथ पाटील, श्रीधीश पाटील, आदरणीय प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील, अमित पाटील. चला 2 टीम आलेत का? भामटपाडा आलेत तर या. आपण टॉस कर. दोन्ही संघांना विनंती आहे इनिंग प्ले टॉस करतो. भामटपाडा पेल्लार दोन्ही संघाचे कर्णधार या. आणि जर तुम्ही आलेत नाही वेळेवर तर षटकं कमी करण्याचा पूर्ण अधिकार हा आयोजक कमिटीकडे असेल. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात.
हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग, रण मैदानी भिडली हो जंग. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग, रण मैदानी भिडली हो जंग. चौकार मारती षटकार, आहे हा संघ झुंजार. चौकार मारती षटकार, आहे हा संघ झुंजार. क्रिकेटचा तर निश्चितच 27 चषकाचे गीत तुम्ही ऐकलं. ज्या 62 धावा विजयासाठी करायचे जगमाता रावळे संघ आपले 2 फलंदाज पाठवा. आणि खरोखर तुम्हाला विचारू, भामटपाडा संघ आणि पेल्लार संघ जो संघ येईल त्याचा विचार केला आणि आले नाही तर संपूर्ण संघाची जबाबदारी 5 मिनिट देतात. यस बघा वॉच असं वॉच केलं का कळलं, मग बरोबर तुम्हाला कॉल करतायत. दोन नामवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जबरदस्त मॅच. 62 धावा तुम्हाला 30 षटकात करायचं आहे. पारिडी लक्षात ठेवा, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे. आता हे स्पर्धेचा नियम आहे आणि हे पहिल्या दिवसापासून आम्ही टायमर लावला, त्याचा पुरेपूर उपयोग करा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. आजच्या दिवसातला पहिला सामना. एका साईडला जागमाता रावळे आणि दुसऱ्या साईडला यश 11 पालिवली. बघू स्ट्राईकवर कोण जाते. यस निहिरच जाणार नो डाऊट. निहिर किणी आणि हिमेश घरत असे 2 फलंदाज तुम्हाला इकडे बघायला मिळतात. दादा या वेलकम. निहिर किणी आणि जीत पाटील ही सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते. प्रामुख्याने नेहमीच दबदबा राहिलाय गोलंदाजावरती या खेळाडूकडनं. वडिलांच्या पावलावर पाऊल देताना बाकी क्रिकेटच्या प्रेमामध्ये पडला आणि ह्या मुलाने वडिलाचं नाव नव्हे तर संपूर्ण गावाची ओळख या क्रिकेट विश्वात पटवून देणारा हा जगमाता रावळे संघाचा तुम्हाला उत्कृष्ट खेळाडू बघायला मिळते. लहान वयात पालघर जिल्हा प्रीमियर लीगचा उत्कृष्ट अष्टपैलू. काय खेळ केलं होतं पीटीच्या मैदानात 2 वर्षापूर्वीची स्पर्धा. प्रत्येकाने तोंडावर बोटं घातल्या. हा कुठचा खेळाडूचा चर्चेचा विषय बनला. भल्या मोठ्या आयएसपी खेळाडू समोर तिथे बाकी या खेळाडूला आपण बघितलं होतं ते म्हणजे निश्चितच उत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीजचा विजेता. पालघर जिल्हा प्रीमियर लीगमध्ये आपण बघितलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोहित नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. पहिला चेंडू खेळून काढला, हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलं गेलं. इथे बाकी थोडासा फ्लंबिंग झाली आणि त्या फ्लंबिंगचा पुरेपूर फायदा उचलला. यशनोचं कॉलिंग झालं होतं पण फिल्डिंग बरोबर न झाल्यामुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. थोडीशी सुमार दर्जाची फिल्डिंग आज बघायला मिळेल जगमाता रावळे संघाकडे, जी कधी होत नाहीये. पाठीमागे तर झालीच नाही. थर्ड बॅन, विकेट किपिंग, फाईन लेगला क्षेत्रक्षणच चांगलं झालं नाही. यस पालोली संघ फिल्डिंग करत असताना पुन्हा एकदा सरळ चेंडू धाडलाय. फुल टच चेंडू, पुरेपूर फायदा उचललाय. डिस्कच्या डोक्यावर सीमा पलीकडे 4 धावा. काय प्रॉपर टाइम. लो फुल टच चेंडू होता, बॅकफुटला गेलाय, चांगला पैसा पूल केलाय आणि सरळ चेंडू निघून गेला. डिस्कच्या डोक्यावर 4 धावा. जबरदस्त बॅटिंग. आणि ज्या पद्धतीने 62 धावा करायच्या आहेत, पॉवर प्लेमध्ये किती धावा येतील त्या बघायच्या आहेत. बघा काय पोझिशन घेतली. चेंडू बरोबर मिडिल आणि डिस्टर्बवर होता. थोडासा पाय बेंड केला, पाठीमागे गेले आणि अफलातून शॉट ऑन फुल तुम्हाला बघायला मिळालं निहिरकडीच्या बॅटेतून. सॉरी जीत पाटील स्ट्राईकला. जीत पाटील होता का? एक सिंगल काढून ओके यस. जीत पाटील स्ट्राईकवर, निहिर नॉन स्ट्राईकला तुम्हाला बघायला मिळतं. दोन्ही मातब्बर फलंदाज म्हणून आपण काम बघितलंय आणि जीत पाटीलकडे देखील खूप मोठी क्षमता आहे. या वर्षी जर विचार केला तर तिथं चांगल्या अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. एका हाती देखील सामना खेळून ताकद, पण तेवढाच मोठा ताकदीचा संघ तुम्हाला पालवली बघायला मिळतो. पुन्हा एकदा रोहित नावाचा गोलंदाज. जोरदार अपील, पण चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होते असं बघितलं आणि बघू शकता आपण. खडे खेळण्याचा प्रयत्न त्याने देखील केला. ऑफस्टमच्या बाहेर, खूपच ऑफस्टमच्या बाहेर होते. इथून सफल झाले होते पण कमबॅक केल्या गोलंदाजाने पाहिला आणि चेंडू बरोबर खाली ठेवलाय. दोन्ही मातब्बर संघ आणि या स्पर्धेत खेळणारे सर्वच संघ मातब्बर आहेत. एवढी मोठी स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने आपण बघत आहोत चांगलं क्रिकेट आमच्या पालघर तालुक्यातून प्रमोट करत असताना तुम्हाला हा संघ बघायला मिळतोय. जगमाता रावळे संघाचं जेवढं कौतुक करावं. पुढे सरसावले, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू सळू हाईटला आणि ते बाकी पॉईंटला सोपा झेल पकडला गेला आणि अशा पद्धतीने बाद होतात ते. जीत पाटील 3 चेंडू खेळले आणि 6 धावा करून जीत पाटील तंबूचा रस्ता पकडतायत.
काय सुंदर गीत माझ्या मातेचं बघायला, आई माझी कोसमाई कोसमाई. अक्षरशः हृदयाच्या शिरा गुंतील आणि हृदयामध्ये जाऊन बसलं अशा माझ्या मातेचं काम, ज्या गावाने संकटातून अनेक लोकांना सुखाकडे दाखवणार ही खऱ्या अर्थाने कोसमाई आहे. आपण बघतात जोरदार अपील आणि बाद झाले, बॅकफुटला गेले तुम्ही, चेंडू पडल्यावर बॅकफुटला गेले, एसट्याच्या समोर उभे राहिले आणि पंच खुणावचा दिस इज अ लेग बिफोर. मोठा झटका बसतो इथे जागमाता रावळे संघाला. बॅक टू बॅक दुसरा विकेट गेला, गोल्डन रस्ता स्वीकार बनले. बघा ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकाल कशा पद्धतीने गोलंदाजी राऊंड विकेट करतात. चेंडू पडल्यानंतर थोड्याचा खाली बॅकफुटला गेले, बरोबर मिनी स्टंपवर तुमचा पाय आणि चेंडू आदळलाय. काय कॅमेरा वर्क बघायला मिळते, सुपर कॅमेरा वर्क. जेवढं कौतुक करावं, विश नेटवर्क का ब्रँड बनलाय. डीजे आई माझी कोसमाई कोसमाई गावाची गो, आई माझी कारडीचे डोंगराची. आधी मायारी हार्दिक घरत नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. थोड्याशा संकटात सापडलाय. पहिल्याच पॉवर पण हॅट्रिकचा चान्स या गोलंदाजाला रोहितला. बघूया हॅट्रिक बघायला मिळते का. कालच्या दिवसाला एक हॅट्रिक आपण बघितली होती. सतीश नावाचा गोलंदाज काय गोलंदाजी केली, पण शेवटच्या सामन्यात त्यांनीच मार खाला. जबरदस्त बॅटिंग आर के डोंगरपाड संघाकडनं बघायला मिळाली. ओ चांगला ड्राईव्ह केलाय डीप लॉंग ऑफच्या रिझल्टला. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का नाही, थोडीसं फ्लम्बिंग झाली. मोका होता कदाचित चांगलं शेफ्टर शिकून डायरेक्ट हिट झालं असतं, पण इथे बाकी चांगली चोटी धाव बघायला मिळाली. तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकासाठी मला वाटतं तुम्ही आतापर्यंत 4.5 मिनिटं घेतलीत, 5.5 मिनिटं घेतलीत. तुम्हाला 20 मिनिटामध्ये 4 षटकं हाताळी चिरायची कृपया नोंद घ्या. 7 धावा 2 गडी बाद. मोठी जबाबदारी असणार ती निहिर केणीवर, आणि तो क्षमता, ते जोर, तो आभार, अशा संकटामध्ये खेळण्याची ताकद, अनुभव अल्पावधीतच घरातून त्या बाळूला बाळकडून मिळलाय, हे तुम्हाला बघायला हरकू शकत नाहीये. आणि एका साईडला तुम्ही विचार केला पालवी संघाचा, ते देखील मोठे खेळाडू त्यांच्याकडे बघायला मिळतात. चांगलं क्षेत्रक्षण त्यांच्याकडे हाताळताना आपण बघतात. कारण विजयासाठी 62 धावा, आता 13.65 आस्किंग रेट झालाय. नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो गणेश. काय जबरदस्त बॅटिंग केली होती गणेशाने. 35 धावाची आकर्षक खेळी करताना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण गणेशला 36 जबरदस्त बॅटिंग केली आजच्या दिवसात. सुपर बॅटिंग, क्लास, दर्जेदार फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. आणि तोच गोलंदाज होता बघायला मिळतो अष्टपैलू खेळाडू म्हणजे संघाचा एक आधारस्तंभ. हार्दिक गरज स्ट्राईकवर आहेत. एज घेतलाय, चेंडू पाठीमागे गेलाय, निघून जाईल का, पण नाही. इथे बाकी थर्मॅनचा खेळाडू बाकी चक्क पद्धतीने उभा होता. चेंडू येऊन द्या, मी आरामात पकडतोय, आणि एका धावाने खातं खोललं गेलंय. खातं नाही खोललं, एक निघाली, 2 चेंडू 2 झालेत. आता बाकी पहिल्यांदा स्ट्राईकवर तुम्हाला बघायला जातो निहिर केणी. 62 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. गणेश मार्गस्थ होतोय. ओ खेळू की नको कडू सोडून दिलाय. विचार केला होता की खेळतोय पॉईंट आणि गलीच्यावर, पण चेंडूचा वेग कमी होता, प्रॉपर शॉट होणार नाही, आणि सोडून दिलाय. पुन्हा एकदा गणेश. ओ स्विच हिट करायचा प्रयत्न होता, पुन्हा चेंडू डॉट जातोय. चांगला कमबॅक केला, जबरदस्त गोलंदाजी हातावर असताना आपण गणेशला बघत आहात. चेंडू टटवलाय, सरळ जातो चेंडू, डीप लावाच्या हातामध्ये जाईल का, यस, सोपा कॅच, आणि निहिर कैल बाद होतोय 0वरती. आणि आता बाकी मोठा झटका बसताना राजमाता रावळे संघाला बघायला मिळतोय. एकाही फलंदाजाला विकेटवर थांबता येत नाहीये, धावसंख्याची गरज वाढाजुदी करता येत नाहीये, आणि इथे बाकी खराब फटका खेळून बाद झाले ते निहिर केणी. महासंग्राम पाहुनी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात, एकापेक्षा एक भारी संघ भिडती
रंगती मैदानात सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात सत्यसाई चषक भरला खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. बघा आता आपण 4 चेंडू टाकले, 4 चेंडू फक्त एकच धाव दिलाय. सरळ चेंडू खेळलाय, शॉर्ट ऑफ पूल बघायला मिळाला, स्क्वेअर लेगच्या रिझनला खातं उघडलंय, 1 धाव बघायला मिळते. चला पेलार संघ आलाय आणि दुसरा संघ भामटपाडा या चला नाणेफेकीसाठी पेलार संघ आलाय. भामटपाडा नाणेफेकीचा तिसरा कॉल आहे दोन्ही संघाला. या पेलार संघ हजर झालाय. भामटपाडा या काय गोलंदाजी केलाय गणेशने. 5 चेंडू 2 धावत दिल्यात फक्त आणि 1 गडी बाद केलाय. पुन्हा गणेश मार्गस्थ होते. ओ हो हो हो, तेज तरार गोलंदाजी आणि अशा पद्धतीने षटक संपली 2 म्हणजे पॉवर प्ले मध्ये फक्त 90 धावा आल्यात. कालच्या दिवसात 11 धावा ही सर्वात कमी धावसंख्या आहे. आजच्या दिवसात सुरुवात झाली ते म्हणजे निश्चित पॉवर प्ले मध्ये 62 धावा विजयासाठी करण्याचं लक्ष घेऊन मैदानात उतरले. जागमाता रावळी संघाची परिस्थिती विचार केला तर पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 9 धावा 3 गडी बाद. मग निश्चितच विचार केला तर खऱ्या अर्थाने इथे सामना कोणाकडे झुकला असेल तर आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे निश्चितच संघ आहे पालीवड. पण बघूया कालच्या सत्रातील शेवटची ती 3 षटकं 43 धावा काय इनिंग बघायला मिळाली. आरके डोंगरपडा जबरदस्त मॅच. हॅट्रिक 3 षटकांवर मारल्यानं सामना विजय केला. दीपेश नावाचा गोलंदाज कालच्या दिवशी देखील दीपेश लोखंडे नावाचा दबदबा आपण बघितला. एक चांगला अष्टपैलू खेळाडू कालच्या दिवसात पाहिला. इथून बाकी जबाबदारी खूप मोठी आहे. 62 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. बघूया हे फलंदाज नयनकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. डावखुरा फलंदाज आहे. अनेक वेळा आपल्या संघाला अशा परिस्थितीत बाहेर काढण्याचं काम हे नयनने केलंय. अतिशय सुंदर पद्धतीचा कव्हर ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळते. मैदानात सक सक करत आवाज करता निघून जाईल काय. यस आणि इथे बघायला मिळते खणखणीत चौकार. काय सौरभ गावंडे स्टाईल पद्धतीने चौकार बघायला मिळाला. अप्रतिम ड्राईव्ह. बघा ॲक्शन मध्ये बघू शकता कशा पद्धतीने ते कव्हर ड्राईव्ह खेळलेत. बघा जिथून चेंडू खेळलेत ना तिथून तो लँडिंग होत गेला. जमिनीत सफ सफ आवाज करत निघून गेला डीप कव्हरच्या रिझनला. 4 धावा खणखणीत चौकार. गरज आहे अशा मोठ्या फटकाची कारण 62 धावा क्षमता आहे या संघाकडे चेसेबल करण्याची. अजून देखील 2 चांगले बॅटर डकआउट मध्ये बसलेत. सर्व यंगस्टार म्हणून बघायला मिळतात. तरुणांचा संघ तो तुम्हाला बघायला मिळतो जगमाता रावले संघ. दिशा दिलाय पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण थर्डमॅनला बघायला मिळतं. थोडीसा बॅटच्या मध्ये अजून लागला. अजून कोटावर लागला असता तर निश्चितच मध्ये तुम्हाला बघायला मिळाला असता. चांगला प्रयत्न होता. मोठे खंडापेक्षा गॅप बघायचं आणि गॅपमधून जे चेंडू काढतो चौकार षट बघायला मिळतात. ज्याप्रमाणे कालच्या सत्रात आपण बॅटिंग बघितली. आता हार्दिक गरज स्ट्राईकवर आहे. 14 धावा 2.2 षटकं हाताळलीत. 8.10 मिनिटं बाकी आहेत आणि तुम्हाला 8.10 षटकात अजून देखील 2 षटकं टाकायची कृपया नोंद घ्या. 20 मिनिटात 4 षटकं टाकायची आहे हे कृपया तुम्ही नोंद घ्यायची. आमचं टायमर ऑन आहे. 8 मिनिटं बाकी आहेत. 8 मिनिटांमध्ये तुम्हाला उर्वरित अजून षटकं पूर्ण करायची आहेत. आहा काय चेंडू सरळ खालीच राहतोय. सिमेंटचं विकेट आहे. कधी काय सांगू शकत नाही. पण अशा पद्धत चेंडू समोर कोणताच फलंदाज तग धरू शकत नाहीये. एवढा स्पीडली चेंडू आणि खाली राहतोय. दीपेश मार्गस्थ होत आहेत. चेंडू ड्राईव्ह केलाय. सरळ चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. इथे बाकी जबरदस्त कॅच. बघा ही कॅचेस ना सर्व पकडलीत. आपण जर पालीव संघाचा विचार केला सगळी कॅचेस पकडल्या आणि तिथे काय झालं क्षेत्ररक्षण खराब झालं ते म्हणजे जागमाता रावले संघाचं. यष्टीरक्षकाकडे 2 झेल गेली आणि ती महत्त्वाची दोन्ही झेल होती पकडायला पाहिजे होती. ग्राउंड फील्ड तुमची खराब झाली. तिथे बघता बघता तुम्ही खराब जास्तीत जास्त 10 ते 12 धावा ह्या तुमच्या ओव्हर थोडे खराब क्षेत्ररक्षणामध्ये गेल्या. म्हणजे इथे ज्या संघाला तुम्हाला फक्त 48-50 मध्ये थांबवायचं होतं तर खराब क्षेत्ररक्षण तुमच्या काळात ठरलंय. आता न्यू बॅटर जातोय तो आशिष पाटील. जबरदस्त कमबॅक
कारण मी अगोदरच म्हटलं ना 50 धावा चेसेबल करण्यासाठी 80% संघ कोलमडलेत. पहिल्या 2 दिवसात 50 धावा चेसेबल झाल्याच नाही. कालच्या दिवसात कुठेतरी 50 धावा चेसेबल झाल्या वाटतं, एखाद 2 संघांनी केल्यात. एकच संघाने चेस केलेत. तिसऱ्या दिवसात कालच्या दिवसात एकाच संघाने चेस केल्यात. म्हणजे जो पहिली बॅटिंग करतो ना त्याला खूप मोठा संकटाचा सामना करावा लागतो. हे या स्पर्धेचं तुम्हाला बघायला मिळत. नाणेफेक जिंकून जो बॅटिंग करतो तो खूप चांगला फायदेशीर ठरतोय. पुन्हा ड्राईव्ह केला आहे, चेंडू जातो डीप लॉंगच्या रिझनला. एकच धाव बघायला मिळते. प्रॉपर टायमिंग झालं नाही, थोडीशी प्लंबिंग झाली. प्लंबिंग झाल्यानंतर बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि या 2 धावांचा जर विचार केला तर 16 धावा या फलकावर लागतात. अजून देखील 6 मिनिट आणि 6 सेकंद बाकी आहेत आणि त्याच्यात तुम्हाला पूर्ण करायची आहेत ते म्हणजे 7 चेंडू 20 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्णतः हे 4 षटकं पूर्ण करायची आहेत. या स्पर्धेतला नियम तुम्हाला सांगतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढे दीपेश मार्गस्थ होत आहे. पुन्हा ड्राईव्ह केलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू याला पुन्हा डीप लॉंगला जातो. डीप लॉंगचा खेळ इथे बघा फिल्डिंग करेल काय आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून गेला सीमा पलीकडे. 4 धावा. थोडीशी फ्लंबिंग झाल्याने गतिमान चेंडू होता, ऑन ड्राईव्ह होता चांगल्या पद्धतीचा आणि बघत आता 4 धावा. बघा कशा पद्धतीने ॲक्शन व्हिडिओमध्ये आपण बघू शकतात. चेंडू गेला, चेंडू खेळाडू आले, खेळाडू आला थोडीशी 2 पायाच्या मधनं निघून गेला. म्हणजे खराब फिल्डिंगच म्हणावे लागेल आणि इथे 4 धावांचा विचार केला तर फलकात धावसंख्या होते. 5 षटकं संपलीत. 5.23 सेकंदामध्ये तुम्हाला हे शेवटचं षटकं हाताळायचं आहे. 20 धावा 4 गडी बाद. 3 षटकानंतर आपण विचार केला जागमाता रावले संघाचं, जिथे तुम्हाला 62 धावा हे विजयाचं टार्गेट दिलं गेलं होतं. जबरदस्त गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण हे पालीव संघाचं आजच्या दिवसातलं वैशिष्ट्य. जरी धावा जरी केला पण क्षेत्ररक्षकाने खूप सुंदर साथ दिली. 12 चेंडू 42 धावाची आवश्यकता आहे. काल आपण 13 चेंडूमध्ये 43 काढताना बघितलेत. ओ चांगला इथे पूल केलाय. सरळ चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. गुड फील्ड अँड गुड थ्रो. काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळालं. गोलंदाजाचं पृथ्थकण चांगलं ठेवायचं असेल, बॅट्समनवर दबाव ठेवायचं असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण करणे गरजेचं आहे. खेळातला मुख्य कणा काय असेल तर फिल्डिंग आणि ते फिल्डिंगचा क्लास दर्जेदार पालिवली संघ करताना बघतात. 11 चेंडू 41 धावाची आवश्यकता. आशिष पाटील समोर आहेत. ओ तेज तरार चेंडू याला बाकी वेगाने चेंडू हाताळला गेला. कलात्मक गोलंदाजी बघायला मिळतात. अनेक चेंडू वेगळ्या धाटणीचे, कधी चेंज ऑफ पेस, कधी ऑफसाईड ऑफ स्टंप, कधी यॉर्कर, कधी भरनाट वेगवान, कधी शॉर्ट ऑफ लेन, अशा अनेक विविधतेने पद्धतीने. कारण सिमेंटची विकेट आहे इथे बाकी गोलंदाजाला वाव आहे. बघा इथे चेंज ऑफ पेस प्रॉपर टायमिंग झाला, निघून गेला डीप मिडॉनच्या डोक्यावरनं. उशीर झाला असे फटके येण्यासाठी. पण या बॅट्समनचं मी म्हणजे खरोखरच कौतुक करेल. ज्या पद्धतीने चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर समजलं चेंडू कुठे आहे आणि अफलातून ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला डीप लॉंगच्या डोक्यावरनं. 6 धावा खणखणी षटकार. ही सावली हाकेला गावली प्रसन्न झाली ग. कोसिंबे गावच्या झाडाखाली आई प्रगट झाली ग. आई कोसमाई पावली ग. आरडी गावाला आई कोसमाई पावली. 9 चेंडू आणि 35 धावा हव्यात. 27 धावा झाल्यात. 9 चेंडू आणि 35 धावाची आवश्यकता. पण या मैदानावर काही होऊ शकतं. आपण बघितलं 6 चेंडू 7 धावा देखील निघत नव्हत्या आणि ती परिस्थिती आली शेवटच्या चेंडू 4 धावा एज लागली आणि थर्डमॅनला चेंडू गेला तो सामना विजय होताना बघितला. अशा अनेक पद्धतीचे कलाटणे घेणारं क्रिकेट आणि इथे अतिशय सुंदर दर्जाची विकेट तुम्हाला बघायला मिळाली. मी सुरुवातीच्या काळात म्हटलं की अनेक गोलंदाज सांगितलं की ही विकेट आहे गोलंदाजाला साथ देते. तशा पद्धतीचं बघूया. 9 चेंडू 35 धावा. इथे बाकी चांगला चेंडू टटवला आहे पण चेंडूमध्ये प्रॉपर टायमिंग झालं नाही. बॅटच्या वरच्या भागाला लागलं आणि इथे बाकी धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 28. इथून विचार केला ना 8 चेंडू आणि 34 धावाची आवश्यकता आहे. खूप वर चढलाय मॅच. 8 चेंडू 34 धावा खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तिथे बाकी 4 ते 5 षटकार तुम्हाला मारावे लागतील तेव्हाच तुम्ही कुठे विजयी संपादन करू शकता. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी चालते ना, बघा कसं म्हणतात की गोलंदाजी चालते, बॅट बोलते. बॅट जेव्हा बोलते म्हणजे चेंडूची थांग थांग त्याची आवाज येते, बोलणं नसते. तिथे बाकी धावा बघायला मिळतात. रायसिंग डिलेव्हरी, सुपर क्वालिटी बॉलिंग, काय क्लास दर्जा बघायला मिळतोय. विविधतेने नटलेली अशी गोलंदाजी बघायला, विविधता ज्याला म्हणतात ना तशा पाहिजे गोलंदाजी बघायला मिळाली. 62 धावाचं लक्ष घेऊन उतरलेल्या संघाला एका देखील पार्टनरशिप करता नाही आणि एका देखील फलंदाजाला मैदानावर थांबताय. फक्त एकमात्र फलंदाज आशिष पाटील हा मैदानावर थांबलाय. बॅकफुटला गेला आहे, चांगला पंच केला आहे. चेंडू सरळ निघून जाईल डीप पॉईंटच्या रिझनला. 4 धावा खणखणीत चौकार.
धन्यवाद. धन्यवाद डीजे. सहा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. बघा 1 मिनिट आणि 30 सेकंद तुम्ही बाकी ठेवलात. थँक्यू सो मच. म्हणजे 1.5 मिनिटं तुम्ही बाकी ठेवलात. बघा टायमरचं लावल्यात पण कशा पण शिस्त बघायला मिळते. ही आयोजकांनी लावलेली शिस्त आहे आणि खऱ्या अर्थाने आपण प्रत्येकाने ती बघायला पाहिजेत. खरोखरच या भागामध्ये आल्यानंतर अनेक क्रिकेटच्या नियमांचं पालन करताना अनेक संघाला बघितलं. वेळ कसं वाचवायचं, शिस्त निर्माण कशी करावी हे तुम्हाला कोसमाई चषकापासून आता सत्यसाई चषकामध्ये तुम्हाला बघायला मिळते. कालच्या दिवसात भरमसाठ रात्रभर मजा केली. रात्री 3 वाजेपर्यंत लोक हसत राहिले आणि काय मॅच होती. अक्षरशः 3 लागोपाठ हॅट्रिक षटकार मारून आर.के. डोंगरपाने डोंगर रचला कालच्या दिवसातला. खरामध्ये डोंगराळ भागात स्पर्धा बघायला मिळते. आजूबाजूला विचारलं तुम्हाला बघायला मिळते. त्याला भामटपडा कॉन्टॅक्ट करा या लवकर. चला आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो उदय. 6 चेंडू 30 धावा. आशिष पाटील स्ट्राईकवर तुम्हाला बघायला मिळतो ज्याने 5 चेंडू 13 धावा काढल्या. एकमात्र हे दोनच बॅटर ज्यांनी 2 अंकी धावसंख्या काढली. नयन पाटील 6-11 जाईल निघून नो डाऊट. फ्लाइंगच तसं झालंय हो. चेंडू जिथून निघाला ना जसं काही दिल्ली टू गोवा अशा पद्धतीने बघायला मिळालाय. सुपर बॅटिंग उशिरा का होईना पण आपल्यामध्ये असलेल्या कला गुणांचं असलेले बॅटिंग आज दाखवताना बघायला मिळतात. अजून सामना येई नाहीत. बघा ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू जबरदस्त चेंडूला प्रहार केला गेला. सरळ स्ट्राईकच्या डोक्यावरनं 6 धावा. कॅमेरामॅनच्या मस्तकाला दस्तक देत असताना बघायला मिळते. वॉट अ बॅटिंग आशिष पाटील. 6 चेंडू 19 धावा. ओ इथे बाकी चेंडू निघून जाईल का बघूया. 1 धाव 2 धाव. अहो इथे बाकी फिल्डिंग केलंय. किती धाव. 1च धाव आली ना. फक्त 1च धाव बघायला मिळते. ओके याच बाउंड्रीसाठी बघायचं. डीआरएस घेतलाय पंचाने. या तिसरे पंच बाउंड्री आहे का बघा. गुड अंपायरिंग. खरोखरच कौतुक करावं वाटतं या पंचांचं. जिथे जिथे स्पर्धा घेतात ज्या ज्या स्पर्धेमध्ये पंचगिरी करतात एका वेगळ्या धाटणीचं एखाद्या वेगळ्या पद्धतीचं प्रत्येकाला बघायला मिळतात. बघा बेनिफिट डाऊट वाटला पंचाने बघितलं म्हणजे बघा निपक्षपातीपणाचं डिसिजन कसं द्यावं ना हे विरेल नायर आशुतोष व्यवहारे अजित म्हात्रे नंतर आमचे हे राकेश राऊत या पंचाकडे तुम्हाला नेहमीच बघायला मिळू शकते. त्याला भामटपणा आलाय. थांबा आता फक्त 2च बॉल बाकी आहेत. 2-3 आपण करून घेऊया कारण मॅच क्रुशियल मोमेंट आहे. समजा 2-3 षटकार लागले तर कदाचित सामना कुठे जाऊ शकतोय. सेफ. चला आपण इथे बघत चेंडू टट्टवलाय हवेमध्ये आहे. मिड विकेटचा खेळाडू जातोय. कोण झेल घेतो बघूया. यस तुझं कॉलिंग अप्रतिम झेल. बघा ह्याला म्हणतात कसं कॉलिंग करून झेल घ्यावं. मुकेशाने सुंदर झेल पकडलाय. आता बाकी निश्चितच विजय झुकतो त्यांच्या समोर. नो डाऊट. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं पालिवली संघाचं मनापासून कौतुक करेन मी. इथे भामटपणाचा संघ आलाय. यानंतर सामना असणारे भामटपणा आणि पेल्लार. थोडंसं उशिरा झाल्यात. लक्षात ठेवा पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करायचं असतं. कुठेही वेळेवर जाण्याची पद्धत घ्या जेणेकरून आपण बघा नाहीतर पेनल्टीला जावं लागतात. 3 चेंडू आणि 23 धावा. 39 धावा झाल्यात. आशिष पाटील 7 चेंडू 20 धावावर खेळतोय. जबरदस्त बॅटिंग आशिष पाटीलकडूनच बघायला मिळाली. ओ जबरदस्त चेंडू पडल्यानंतर झप्पन वेगाने निघून गेलाय. औपचारिकता बाकी आहेत. 2 चेंडू 23 धावा. सर्व गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली ती म्हणजे निश्चितच पालिवली संघाच्या गोलंदाजाकडून आपण पाहत आहात. सुंदर गोलंदाजी तेवढंच चांगली 7 क्षेत्ररक्षकाची बघायला मिळाली. पुढे सरसावलेत. सरळ निघून जाईल का बघायचं मिळते. ठेव. ओ गुड कॅच. 1 हँडी. जबरदस्त कॅच घेतलं. बघा नाव आहे खेळाडूचं मुकेश. कारण या स्पर्धेमध्ये एक आगळा वेगळा प्रयोग जो भारत देशात नव्हे कुठेच आजपर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये झाला नाही. रात्रकालीन स्पर्धा असताना प्रत्येक मॅचमध्ये एक बेस्ट कॅचरचा गॉगल तुम्हाला देण्यात येईल. रात्रकालीन स्पर्धेमध्ये बेस्ट कॅचरचा गॉगल देण्याचं भारतामध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा बघायला मिळते आणि ती स्पर्धा सत्यसाई. आदरणीय रमेश पाटील साहेबांकडे गॉगल दिली गेली. प्रत्येक मॅचमध्ये बेस्ट कॅचर ह्यांना ही गॉगल दिलं जाईल.
कालच्या दिवसावर बघत आहात आदरणीय रमेश पाटील यांच्याकडे दिलं गेलं आणि बघूया कोणत्या खेळाडू आजच्या दिवसात जाईल. काय कॅच पकड, वन हँड सुपर पीस ऑफ फिल्डिंग, ब्रिलियंट. नजर बघा किती कौशल्य. शेवटच्या क्षणापर्यंत एका हातामध्ये जसं काही चुंबकाला लोखंड चिकटावं ना तशा पण चेंडू चिकट आणि झेल घेतला गेलाय. शेवटचा चेंडू 23 धावा. एकमेव बॅटर आशिष पाटील यांनी 7 चेंडू 20 धावा काढल्या. बाकी कोणत्याच बॅटरला बॅटिंग करता आलेलं नाहीये. चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटचा खेळ चेंडूवर पोहोचतोय. इथे बाकी गडी बाद आणि अशा पद्धतीने 23 धावांनी सामना जिंकला तो पालेरी संघाने. 62 धावा विजयासाठी जागमाता रेवाळे संघाला करायचं होतं. सुरुवातीचे पहिले दुसरे तिसरे धक्के लागले. कोणत्याच खेळाडूकडनं बाकी पार्टनरशिप तुम्हाला बघता आली नाही आणि अशा पद्धतीने विचार केला. या पहिला पण नाणेफेक करून घ्या आणि मग आपण मॅन ऑफ द मॅच ते कॅचचं बक्षीस देऊया. चला या दोन्ही संघ कर्णधार आदरणीय सचिन पाटील आमच्याबरोबर आहेत. या दोन्ही संघ चला पेलार या.